नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आपण रेशन लाभार्थी असाल, रेशन धान्याचा आपल्याला लाभ मिळत असेल तर आपल्यासाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण या ठिकाणी आता पाहणार आहात। मित्रांनो, शासनामार्फत जे रेशन धारक लाभार्थी आहेत यांच्यासाठी केवायसी करण्याची मुदत वाढ जी आहे ती करून देण्यात आलेली आहे। येणाऱ्या 30 जून पर्यंत आपल्याला कसल्याही परिस्थितीत आपली केवायसी जी आहे ती करून घ्यायची आहे। त्या संबंधीची सविस्तर माहिती न्यूजपेपरमध्ये तहसील कार्यालयामध्ये रेशनच्या दुकानावरती सविस्तर अशी नोटीस देण्यात आलेली आहे। मित्रांनो, केवायसी जर आपली झाली नाही तर आपल्याला येणारा अन्नधान्याचा पुरवठा हा थांबवला जाणार आहे। आपल्याला कसलाही अन्नधान्याचा लाभ दिला जाणार नाही। तर या संबंधीची माहिती या ठिकाणी आता आपण पाहणार आहात। मित्रांनो, न्यूजपेपरमध्ये सविस्तर माहिती आलेली आहे, त्याबद्दलची थोडी अपडेट आपण या ठिकाणी आता घेऊ। तर मित्रांनो, ही सविस्तर माहिती जी आहे ती सातारा जिल्ह्याची असणार आहे। सातारा जिल्ह्यामध्ये जवळजवळ 17.45 लाख रेशन धारक लाभार्थी आहेत, ज्याच्यामधील आतापर्यंत 11,36,293 जणांनी केवायसी जी आहे ती पूर्ण केलेली आहे। तरी सुद्धा अद्याप ही 6 लाख लाभार्थी जे आहेत ते अद्याप ही केवायसी करायची राहिलेली आहेत, ज्यांनी आपली केवायसी जी आहे ती करून घेतलेली नाही। तर ह्या 6 लाख लाभार्थ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागू शकतं। मित्रांनो, आपली केवायसी झाली नाही तर आपला अन्नधान्याचा पुरवठा बंद केला जाणार आहे। कोणत्या तालुक्यामध्ये किती प्रमाणात केवायसी करायचे लाभार्थी राहिलेले आहेत त्या संबंधीची आकडेवारी न्यूजपेपरमध्ये सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। तर तालुक्यानुसार जर आकडेवारी पाहिली तर इथं तुम्ही स्क्रीनशॉट देतोय, पाहू शकता। जावळीमध्ये मित्रांनो 23,412 लाभार्थी केवायसी करायचे राहिलेले आहेत। कराडमध्ये 1,86,000 आहेत, खंडाळा 29,000, खटाव 46,000, कोरेगाव 40,000, मांबळेश्वर 8,000, मान 54,744, पाटण 1,01,000, फलटण 68,424, सातारा 83,364, वाई 43,419। या पद्धतीने मित्रांनो सातारा जिल्ह्यामधील संपूर्ण आकडेवारी न्यूजपेपरमध्ये जाहीर करण्यात आलेली आहे। म्हणजेच आपल्या तालुक्यामध्ये अद्याप ही किती केवायसी करायची राहिलेली आहेत याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला इथं पाहायला मिळत आहे। इतर जिल्ह्यामधील सुद्धा जे लाभार्थी असणार आहेत यांची सुद्धा आकडेवारी तुम्ही आपल्या तहसील कार्यालयामध्ये चौकशी करून पाहू शकता। आकडेवारी पाहण्यापेक्षा मित्रांनो, जर आपण रेशन कार्ड लाभार्थी असाल, रेशन धारक लाभार्थी असाल तर आपल्याला लवकरात लवकर आपली केवायसी जी आहे ती करून घ्यायची आहे। आता केवायसी मित्रांनो कोणत्या ठिकाणी करायची आहे तर केवायसी आपण ज्या ठिकाणी रेशनिंगचं धान्य घेतो, जे रेशन दुकान आहे आपल्या गावामधील, त्या ठिकाणी जाऊन तुमची ही केवायसी जी आहे ती करायची आहे। केवायसी साठी कागदपत्रे कोणकोणती लागतील तर आपलं रेशन कार्ड आणि आपलं आधार कार्ड या 2 गोष्टी आपल्या केवायसी साठी गरजेच्या आहेत। त्या 2 गोष्टी तुम्ही आपल्या रेशनच्या दुकानावरती गेल्यानंतर त्या ठिकाणी पाहिल्या जातील, पडताळणी केल्या जातील आणि त्याच्यानंतर तुमची केवायसी जी आहे ती करून घेतली जाईल। अगदी साधी आणि सोपी प्रोसेस आहे मित्रांनो। तुमची केवायसी तुम्हाला करून घेणं खूप गरजेचं असणार आहे। कामानिमित्त जर इतर गावी तुम्ही गेला असाल तर तुम्ही सुट्टी काढून एक दिवस का होईना आपली केवायसी करण्यासाठी या। 30 जून पर्यंत आपल्याला तारीख दिलेली आहे। जर 30 जूनच्या पुढे जर तारीख गेली तर तुमची केवायसी होणार नाही आणि केवायसी नाही झाली तर तुम्हाला येणारा अन्नधान्याचा पुरवठा हा थांबवला जाणार आहे। तर ही गोष्ट गांभीर्याने लक्षात घेऊन आपली प्रोसेस लवकरात लवकर करून घ्यायची आहे। अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, शासनामार्फत सूचना देण्यात आलेल्या आहेत, त्याच्यामुळे या गोष्टीकडे कानाडोळा न करता तुम्ही लवकरात लवकर आपल्या रेशन दुकानात जाऊन आपली केवायसी जी आहे ती करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, चालू घडलेली अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। अशाच नवनवीन अपडेटसाठी सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।